श्रीराम जय शिवराय मित्रांनो आता तुम्ही डेमोमध्ये पाहिलेल्या प्रकारे व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। आज सोडवतो एकदम बीट टू बीट विषय एकदम टोका निब्बर बसलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज मी व्हिडिओमध्ये एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहे आपला बीट्स न चुकण्याचे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुमचे बीट्स जे आहेत ना तर ते नक्कीच चुकतील, तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये जे आपले बीट्स असतात ना सेकंद आणि फ्रेममध्ये त्या रूपांतरात म्हणजे बाकीचे सगळे आहेत ना तर ते बीट्स लिहून देतात, तर मी तसं केलं नाही मित्रांनो। मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एकदम प्रॉपर पद्धतीने बीट्स बसणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी बीट्स आहेत ना सेकंद आणि फ्रेम सांगितलेले आहेत ते तुम्ही त्या प्रकारे करून घेऊ शकता। तर चला जराही न वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी प्ले स्टोअरवरून आपल्याला सुपर VPN हा ॲप्लिकेशन घ्यायचं। त्यानंतर आपल्याला टेलिग्रामवरून कॅपकट ॲप्लिकेशन घेऊन सुपर VPN ॲप्लिकेशनला ओपन करून त्यातला सिंगापूर VPN कनेक्ट करून आपल्या कॅपकटला ओपन करायचे। त्यानंतर इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला जो मी व्हिडिओ ऑल मटेरियलमध्ये हा ब्लँक व्हिडिओ दिलेला आहे, म्हणजे सॉन्गच नुसतं दिलेलं आहे, त्यानंतरनं ह्याला ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर ना त्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्याला याचा सॉन्ग आणि ऑडिओ आहे ना तो वेगळं करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला ह्या पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं म्हणजे मेन लेअरवरती। त्यानंतर खाली स्प्लिटचं ऑप्शन आहे ना, त्या साहाय्याने मी तुम्हाला सेकंद आणि बीट्स सांगतो बरोबर प्रॉपर पद्धतीने सेकंद आणि फ्रेम। तर तुम्ही बरोबर त्या सेकंदला आणि त्या फ्रेमला जाऊन ह्या स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्या प्रकारे बीट्स ॲड करून घेऊ शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सगळे फ्रेम्स आणि सेकंद दिसण्यासाठी अशा प्रकारे लेअरला झूम करून घ्यायचं, म्हणजे लेअरला मोठं करून घ्यायचं। त्यानंतर पहिल्यांदा तर पहिली बीट आहे मित्रांनो, तर मित्रांनो काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, बीट्स काय जास्त नसणार आहे, ते व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा। मी शॉर्टकट ट्रिक सांगितलेले। तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली बीट आहे ना 1 सेकंद 29 फ्रेमवरती आहे। 1 सेकंदवरती जायचं पहिल्यांदा, तर 1 सेकंद 29 फ्रेम। तर आता 1 सेकंद 29 फ्रेमवरती हे आपण आलो, हे कसं कळते तर इथे 1 सेकंद इथे बघायचं आपल्याला, सेकंद इथे बघायचे। त्यानंतर ना आपले फ्रेम्स असतात ना तर ते इथे दिसत आहेत, तर इथे बघू शकता 26 फ्रेम आणि इथे डॉट, परत ते 28 फ्रेम, परत तो डॉट, म्हणजे ह्याचा डॉटचा मिनिंग त्याच्या पुढचा, म्हणजे ही 28 आहे हे 29 आहे असं समजून जायचं। तर आपली पहिली बीट आहे ते 1 सेकंद 29 फ्रेमवरती येऊन स्प्लिट करायचे। त्यानंतर दुसरी बीट आहे ते 2 सेकंद 10 फ्रेम, 2 सेकंदवरती आपण आलेलो आहे, इथे 2 सेकंद 10 फ्रेम स्प्लिट। अशा प्रकारे तिसरी बीट आहे ना 2 सेकंद 24 फ्रेम, 2 सेकंद 24 फ्रेम नंतर 3 सेकंद 4 फ्रेम, 3 सेकंद 4 फ्रेम नंतर 3 सेकंद 20 फ्रेम, 3 सेकंद 20 फ्रेम नंतर 4 सेकंद 4 फ्रेम, 4 सेकंद 4 फ्रेम नंतर 4 सेकंद 16 फ्रेम, 4 सेकंद 16 फ्रेमवरनं 8वी बीट आहे आपली 5 सेकंद 12 फ्रेमवरती। 5 सेकंदवरती यायचं पहिल्यांदा, तर इथे 5 सेकंद, त्यानंतर इथे पुढे 12। तर अशा प्रकारे 5 सेकंद 12 फ्रेमवरती एक 8वी बीट झाल्यानंतर 9वी बीट आहे आपली 7 सेकंद 3 फ्रेमवरती आपली 9वी बीट आहे मित्रांनो, 7 सेकंद 3 फ्रेम अशा प्रकारे स्प्लिट। त्यानंतर 10वी जी बीट आहे आपली ती 8 सेकंद 24 फ्रेमवरती आहे, 8 सेकंद 24 फ्रेम। तर अशा प्रकारे आपण 8 सेकंदवरती आलेलो आहे। त्यानंतर आता 24वरती येऊन स्प्लिट करूयात। त्यानंतर आपली 11वी बीट आहे ती 10 सेकंद 16 फ्रेमवरती आहे, 10 सेकंद 16 फ्रेम अशा प्रकारे। त्यानंतरनं 12वी बीट आहे ती 12 सेकंद 9 फ्रेम, 12 सेकंद 9 फ्रेमवरती आल्यानंतरनं स्प्लिटवरती क्लिक करून घ्यायचं। अशा प्रकारे आपले फक्त आणि फक्त 12 बीट्स आहेत। तर अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे सेकंद आणि फ्रेम योग्य प्रकारे जर तुम्ही केले असतील, काळजीपूर्वक ऐकून काळजीपूर्वक स्प्लिट केलं असतील, तर तुमचा बीटचा ठोका एकदम जबरदस्त येणार आहे। त्यामुळे म्हणतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजून सिक्रेट ट्रिक सांगायचे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपण जिथे जिथे स्प्लिट केलो आहे ना तिथे तिथे आपल्याला सॉन्गवरती बीट ॲड करायची।
तर बीट ॲड करण्यासाठी आपल्याला आहे ना पहिल्यांदा पहिली स्प्लिट आपण इथे केली होती, बरोबर त्या स्प्लिटवरती येऊन खाली या ऑडिओवरती क्लिक करून आपल्याला इथे एक बीट्सचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून ॲड बीटवरती क्लिक करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ही पहिली बीट आपली ॲड झाली. इथे बघू शकता इथे सॉन्गवरती पिवळं डॉट दिसत आहे. तर आपल्याला दुसऱ्या जागी कुठे स्प्लिट केलं अशा प्रकारे त्या तिथे जाऊन बीट ॲड करून घ्यायचं. अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत ज्या ज्या ठिकाणी स्प्लिट केलं ना आपण मेन लेअरला, त्या ऑडिओच्या लेअरवरती येऊन बीट्सच्या ऑप्शनच्या साहाय्यानं आपल्याला ॲड बीटवरती क्लिक करून अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तिथे बीट ॲड करून घ्यायचे. तर मी आता लगेचच जराही न वेळ घालवता ॲड करून घेतो. तर पब्लिक मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे बीट्स आहेत ना, तर ते सगळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घेतलेले आहेत. तर आता सगळ्यात पहिल्यांदा बीट्स ॲड केल्यानंतरनं आता पहिल्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक रिप्लेसचं ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून आपल्याला फोटोजमधनं आपले जे फोटोज असतील ना, तर ते रिप्लेस करून घ्यायचे. तर मी आता लगेचच रिप्लेस करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता पहिला फोटो आपण हा पहिल्या लेअरवरती रिप्लेस केलेला आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या लेअर्सवरती अशा प्रकारे पुढच्या लेअरवरती येऊन परत रिप्लेसवरती क्लिक करून आपला वेगळा फोटो आहे ना तो सिलेक्ट करून अशा प्रकारे झूम करून घ्यायचं. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत प्रत्येक लेअरवरती वेगवेगळे इमेजेस आहेत ना, तर ते रिप्लेस करत जायचे आहेत. अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत एक लक्षात ठेवा मित्रांनो, वेगवेगळे इमेजेस रिप्लेस करायचे आहेत. मी जिथे सांगतो म्हणजे सेम इमेजेस घ्या तिथेच घ्यायचे. बाकीच्या ठिकाणी वेगवेगळे इमेजेस अशा प्रकारे रिप्लेस करत व्हिडिओच्या शेवटपर्यंत न्यायचं आहे. तर मी आता व्हिडिओच्या शेवटपर्यंत रिप्लेस करेपर्यंत तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या RS क्रिएशन यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्कीच करून घ्या. तर आता मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वेगवेगळे फोटोज ॲड करून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी सगळे वेगवेगळ्या लेअर्सवरती वेगवेगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर आता इमेजेस ॲड केल्यानंतर आपल्याला ह्या प्रोजेक्टच्या बाहेर यायचं. त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आपल्याला आपले जेवढे देखील फोटोज असतील ना गॅलरीमध्ये आपले स्वतःचे, तर ते सगळे फोटोज अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे. कमीत कमी 40 फोटो तर असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे ॲड करून मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी 9 फोटो घेतलो. त्यानंतरनं प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर खाली स्क्रोल करून इथे एक एक्सपेक्ट रेशोचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून 9:16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहिल्या लेअरवरती क्लिक करून आपल्याला ह्या इमेजला कसं हवं आहे तसं बरोबर सेट करून अशा प्रकारे ह्याची जी लेंथ आहे मित्रांनो ही अशा प्रकारे छोटी करून घ्यायचं आहे एकदम. म्हणजे 0.2 सेकंद असले पाहिजे. ते लेंथ दिसत आहे बघू शकता 0.3 सेकंद आहे सध्या. तर मी अजून छोटं करून 0.2 सेकंद केले. तर अशा प्रकारे तुम्ही स्प्लिटवरती क्लिक करून एक्स्ट्रा भाग कट करून परत तुम्ही अशा प्रकारे हे करू शकता. 0.2 सेकंद बरोबर हे आहे ऑलरेडी. त्यानंतर या इमेजला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. तर आता मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे सगळ्या इमेजेसची लेंथ 0.2 सेकंद ठेवून त्याला बरोबर व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचं. तर मी आता ऑलरेडी केलेलं आहे. असं हे करायला खूप टाईम लागतो मित्रांनो. तर काही नाही करायचं लगेचच होऊन जातं. तर ते केल्यानंतर एक्सपर्टवरती क्लिक करून तुम्ही सेव्ह करून घ्यायचं. त्यानंतरनं आता आपल्याला डायरेक्ट मेन प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतरनं आता मी जिथे सांगतोय ना ते तुम्ही आपलं आत्ताचा जो व्हिडिओ आहे ना तो सेव्ह केलेला ते रिप्लेस करून घ्यायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना हे 2 नंबरची जी लेअर आहे ना 2 नंबरच्या लेअरवरती येऊन खाली स्क्रोल करून रिप्लेस ऑप्शन या रिप्लेसमध्ये जाऊन आपला 0.2 सेकंडच्या फोटोचा जो व्हिडिओ आहे ना आत्ता आपण सेव्ह केलेला तो इथे सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर हे 3 नंबरच्या लेअरवरती आपला साधा फोटो असू द्या. त्यानंतर 4 नंबरच्या लेअरवरती आपल्याला तो व्हिडिओ रिप्लेस करायचा आहे. 5 नंबरवरती तर नाही मित्रांनो. 6 नंबरच्या लेअरवरती आपल्याला रिप्लेस करायचं आहे. त्यानंतर 7 नंबरच्या लेअरवरती आपल्याला व्हिडिओ रिप्लेस करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इमेजेस राहू द्यायचे. त्यानंतर पुढे कुठेही देखील रिप्लेस करायचं नाही. फक्त मी आत्ता जिथे सांगितलं आहे ना तिथेच रिप्लेस करायचे. त्यानंतर आता हे रिप्लेस केल्यानंतर आता आपल्याला ट्रान्झिशन ॲड करायचे. तर ट्रान्झिशन ॲड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या ट्रान्झिशनवरती यायचे. तर इथे बघू शकता आपण फोटो रिप्लेस केलं ना त्या दोन्हीमध्ये ट्रान्झिशन ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला पुल आउट हा ट्रान्झिशन आपल्याला इथे मुवमेंट ह्या सेक्शनमध्ये भेटून जाईल. त्यानंतर याची लेंथ आहे ना 0.2 सेकंद ठेवून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं. त्यानंतर आणखी एकदा जाऊन
अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून आपल्याला बरोबरच्या चिन्हावरती परत क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे सगळ्या ट्रान्झॅक्शनवरती आपोआप तो पुल आउट नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड होऊन जाईल. तो एकदम झकास दिसतो मित्रांनो. तर आता अशा प्रकारे केल्यानंतर ना हीच आपली सिक्रेट ट्रिक होती की 0.2 सेकंद व्हिडिओ बनवून इथे रिप्लेस करण्याची. ती मी आत्ताच सांगितलेली आहे. तर आता चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग कटआउट इफेक्ट्स शिकवत असतो या चॅनेलवरती. तर आता ते विषय सोडा मित्रांनो. तर आता हा व्हिडिओ कसा क्रिएट करायचा, सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला मास्क ह्या सेक्शनमध्ये हा ॲनिमेशन बघायला भेटेल. एक्सप्लोजन पोर्टल हा ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून खाली आता स्क्रोल करून 2 नंबरच्या लेअरवरती यायचं. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून आपल्याला ट्रेंडिंगमध्ये सापडेल. जर ट्रेंडिंगमध्ये सापडल्यानंतर कॅम मोशन ह्या सेक्शनमध्ये आपल्याला 100% भेटून जाईल. इथे आपल्याला बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये ट्रेंडिंगमध्ये जर तशाच प्रकारे ट्रेंडिंगमध्ये सापडल्यानंतर कॅम मोशनमध्ये आपण हुडकू शकतो. बघू शकता इथे पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 3 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये आपल्याला तोच आत्ताचं बाउन्सी रस नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता 3 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये आपल्याला पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती 4 सेकंदच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये आपल्याला ट्रेंडिंगमध्ये बाउन्सी रश नावाचाच ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. या पुढच्या लेअरवरती म्हणजे 4 सेकंद 9 फ्रेमच्या लेअरवरती सुद्धा सेम बाउन्सी रश नावाचाच ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचं आहे. ह्या लेअरला थोडं कस्टमाइज करायचं मित्रांनो की फ्रेमच्या मदतीने. तर त्याआधी आपण ॲनिमेशन ॲड करून घेऊ. 5 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये व्हायब्रेशन ह्या सेक्शनमध्ये क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याची लेंथ 0.6 सेकंद ठेवून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचं आहे. 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये व्हायब्रेशन ह्या सेक्शनमध्ये सडन इम्पॅक्ट नावाचा ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये बेसिक ह्या सेक्शनमध्ये फ्लॅश इन नावाचा ॲनिमेशन ॲड करून 0.4 सेकंद याची लेंथ ठेवून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये ग्लिच ह्या सेक्शनमध्ये ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन सिलेक्ट करून याची लेंथ 0.8 सेकंद ठेवून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती जायचं आणखी एकदा. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये आपल्याला 3Dमध्येच शोज नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून ॲड करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओच्या म्हणजे लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये व्हायब्रेशन या सेक्शनमध्ये क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन ॲड करून याची लेंथ 0.4 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सगळी ॲनिमेशन्स आहेत ना तर ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर आता ही लेअर थोडीफार कस्टमाइज कशी करायची तर मी लगेच सांगतो. 5 सेकंदच्या लेअरवरती यायचं बरोबर. त्यानंतर इथे आपल्याला बरोबर 4 सेकंद 21 फ्रेमवरती येऊन इथे ह्या कीफ्रेमच्या साहाय्याने कीफ्रेम ॲड करून आपल्याला ह्या लेअरच्या शेवटला एक कीफ्रेम ॲड करायचे. शेवटच्या कीफ्रेमवरती येऊन खाली स्क्रोल करून येते ऑपिसिटी नावाचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून आपल्याला याची ऑपिसिटी 0 करायची. तर बघू शकता अशा प्रकारे स्टार्टिंगला ऑपिसिटी फुल राहील, त्यानंतर थोडी कमी होत येईल. तर अशा प्रकारे आता आपल्याला हे कटआउटचं ट्रान्झॅक्शन आहे तर ते कसं ॲड करायचं लगेचच जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही जी लेअर आहे ना ही 5 सेकंद 12 फ्रेमवरची ह्या लेअरवर सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून येते एक फ्रीज नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. ह्या फ्रीजच्या ऑप्शनच्या साहाय्याने आपण ह्या लेअरला थोडे म्हणजे वाढवू शकतो. त्यानंतर त्या फ्रीज झालेल्या लेअरला ओव्हरलेवरती क्लिक करून ह्या ओव्हरलेमध्ये घ्यायचे. त्यानंतर ह्याची लेंथ या 4 सेकंद 15 फ्रेमच्या बीटपासून ह्या 5 सेकंद 12 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर खाली स्क्रोल करून येते एक रिमूव्ह बीजी नावाचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून ऑटो रिमूव्हच्या साहाय्याने आपण ह्याचा ऑटो रिमूव्ह करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला लेअरच्या स्टार्टिंगला एक कीफ्रेम द्यायचे आणि लेअरच्या एंडिंगला एक कीफ्रेम द्यायची. लेअरच्या स्टार्टिंगला येऊन ह्या लेअरला अशा प्रकारे हे वरती खेचून न्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर या दोन्ही कीफ्रेमच्या मध्ये येऊन हे जे ग्रॉपचं ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करून इथे आपल्याला
हा रिबाउंड आउट नावाचा ग्राफ आहे ना, तो सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आरामात एकदम इझी पद्धतीने हा कटआउटचा ट्रान्झिशन आहे ना, तो क्रिएट होऊन जाईल. फक्त हा जो आर एस क्रिएशन नाव आहे ना, तो कसं घ्यायचं तर मी आता सांगतो लगेच. तर आता ह्या बरोबर 4 सेकंद 19 फ्रेमवरती येऊन टेक्स्टवरती क्लिक करून स्टाईल म्हणजे ॲड टेक्स्टवरती क्लिक करून आपलं जे काही नाव असेल ते ॲड करून घ्यायचं. त्यानंतर इथे आपण एक ॲनिमेशन आहे ना, तो इथे द्यायचं ह्या टेक्स्टला. ॲनिमेशन जे हवं आहे ते द्यायचं आहे. त्यानंतर इफेक्ट्स जे हवं आहे ते द्यायचं आहे. त्यानंतर फॉन्ट जे हवं आहे ना, ते द्यायचं तुमच्या मनावर, एकदम कडक दिसेल. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून अशा प्रकारे एकदम कडकमध्ये पण ह्याची लेंथ आहे ना, ती ह्या बीटपर्यंतच ठेवायची मित्रांनो, 5 सेकंद 12 फ्रेमच्या बीटपर्यंत. तर अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर ना, फक्त आपले जे इफेक्ट्स आहेत ना, तर ते ॲड करायचे. तर कसं ॲड करायचं, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर इथे सर्च बारवरती क्लिक करून इथे गॉड रेज सर्च करायचे. इथे गॉड रेज बघू शकता अशा प्रकारे. हा गॉड रेज इफेक्ट सिलेक्ट करून त्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत हा गॉड रेज नावाचा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर आता ह्या बीटवरती यायचं 5 सेकंद 12 फ्रेमच्या. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टी ह्या सेक्शनमध्ये शेक नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. ह्याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून ह्याला 5 सेकंद 12 फ्रेमच्या बीटपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना, ती 18 ते 20% ठेवून ह्या इंटेन्सिटी 8 ते 10% ठेवून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना, त्याच वरती यायचं परत एकदा 5 सेकंद 12 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टी या सेक्शनमध्येच ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा ॲनिमेशन इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून त्या बीटपासून म्हणजे 5 सेकंद 12 फ्रेमच्या बीटपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा इफेक्ट ॲड करून टाकायचं. तर अशा प्रकारे एकदम आरामात इझी पद्धतीने आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातले जे एक्सपर्टचं ऑप्शन आहे ना, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली सेव्ह करू शकता. नाही तर तुम्हाला जर क्वालिटीमध्ये सेव्ह करायचे असेल तर ते AI UHDवरती क्लिक करून तुमच्या मोबाईलनुसार क्वालिटी सिलेक्ट करायची. तर मी आता 2K 60 FPS करतो. त्यानंतर बिटरेट जो आहे तो 20 किंवा 50 नाहीतर 100 ठेवलं तरी चालेल. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे एकदम क्वालिटीमध्ये आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स प्लस कटआउट ट्रान्झिशनचे जे ट्युटोरियल्स असतील ना, ते जर पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.